आणि यानंतरची बातमी मंत्री नितेश राणेंसंदर्भातली। मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळतोय। शांततेचा भंग प्रकरणामध्ये झालेल्या शिक्षेला आता कोर्टानं स्थगिती दिली आहे। चिखलफेक आंदोलन प्रकरणी नितेश राणेंवरती गुन्हा दाखल होता। शांततेचा भंग प्रकरणामध्ये झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आणि याच प्रकरणी चिखलफेक सुद्धा झालेली होती। आंदोलन प्रकरणी नितेश राणेंवरती गुन्हा सुद्धा दाखल होता, त्यामुळे या शिक्षेला सध्या तरी कोर्टानं स्थगिती दिली आहे। नितेश राणे यांच्या मार्फत मुंबई येथील उच्च न्यायालयात कोल्हापूर सर्किट बेंच समोर अपील दाखल करण्यात आलं होतं। त्या अपिलाची आज सुनावणी झाली आणि अपिलाच्या सुनावणीमध्ये नितेश राणे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, त्यांना 1 महिना कारावासाची जी शिक्षा झाली होती तो कारावास होण्याला शिक्षेला स्थगिती मिळावी असा अर्ज केला होता। दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती यांनी सदरची शिक्षा 1 महिन्याची जी होती त्याला स्थगिती दिली आहे।